नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपनं सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर यावेळी भाजपकडून जे आहे ते नागपूर महानगरपालिकेत एक नवा विक्रम केलेला आहे। नागपूर महानगरपालिकेत असलेल्या सर्व समित्या म्हणजे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष असेल किंवा इतरही झोनचे सभापती असेल, या सर्व ठिकाणी जे आहे ते महिलांना संधी देऊन नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपनं एक नवा रेकॉर्डच स्थापित केलेला असं या निमित्तानं म्हणावं लागेल। आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे आहेत। कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे महिलांना संधी देण्याचं धोरण होतं ते प्रत्यक्षात भाजपनं तुमच्या निमित्तानं नागपूर महानगरपालिकेत अंमलात आणलं आणि त्यानंतर आता सर्व समित्यांमध्येच महिला राज या निमित्तानं दिलेला आहे। निश्चित आपण जे म्हटलं ते खरं आहे। भारतीय जनता पार्टीच असा निर्णय करू शकते। हा ऐतिहासिकच निर्णय आहे। नागपूर शहरातून ही संघभूमी आहे। या ठिकाणाहून महिलांच्या सन्मानाच्या ज्या गोष्टी, जो निर्णय भाजप कायम करते ते प्रत्यक्षात आणण्याचं काम या शहरातून झालं आहे। हा संदेश नागपूर शहरातून देशभर जाणार आहे। भारतीय जनता पक्षाचंच नेतृत्व माननीय मोदीजी, गडकरीजी, देवेंद्र भाऊ, सगळे आमचे आमदार, अध्यक्ष, सगळे या सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे। आपल्याला माहिती आहे की महापौर आणि उपमहापौरपदी पहिल्यांदाच महिलांची नियुक्ती केली गेली आणि म्हणजे पहिल्यांदाच झालेली होती। त्यानंतर स्टँडिंगचे सर्वच्या सर्व अध्यक्ष सदस्य, त्यानंतर सगळ्या ज्या विशेष समित्या, या सर्व समित्यांवर देखील महिलांना संधी दिली आहे। निश्चितपणे एकीकडे महिलांवरचा विश्वास आणि दुसरीकडे त्यांचं नेतृत्व अधिक सक्षम व्हावं ही भावना भारतीय जनता। खरं तर तुम्हाला ही संधी देखील असणार आहे। महिला सक्षमीकरण आपण म्हणतो, मात्र आता प्रत्यक्षात ही महानगरपालिका चालवून देऊन तुम्ही महिलांचं नेतृत्व या निमित्तानं सिद्ध करणार। 100% ते खरं आहे। मी तेच म्हटलं की त्या सक्षम आहे हा विश्वास पूर्वीचा आहे, पण त्या सक्षम असतील तरी आणखी जास्त सक्षम होऊ शकतात। स्वतः सक्षम होऊन त्या इतरांसाठी देखील त्यांना, इतर महिलांनाही सक्षम करण्याचं काम करू शकतात। शहर नेटाने आणि जोमाने चांगलं करण्याचं काम करू शकतात। ही सर्व संधी जी पक्षाने दिली ती पूर्ण करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू। राज्यामधल्या सर्व बहिणी या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, मात्र आपल्यासोबत मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष लाडकी असलेली बहीण आहे। तुझ्याकडे आता स्थायी समितीची जबाबदारी या निमित्तानं, महानगरपालिकेत तू नवीन आहे, त्यात स्थायी समिती, महानगरपालिकेची तिजोरी खळखळाट आहे, त्या स्थितीमध्ये ही जबाबदारी आलेली आहे। कशा पद्धतीने ही सगळी जबाबदारी समोर नेशील? महाराष्ट्राची प्रत्येक बहीण ही देवाभाऊची लाडकी बहीण आहे आणि कदाचित आम्ही सगळ्या नागपूरच्या आहोत म्हणून आम्ही नागपूरच्या कदाचित जास्त लाडक्या। मी अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असल्यामुळे नक्कीच याच्याकडे लॉजिकल आणि टेक्निकली रित्या याच्यावर काम करून चांगलं काय करता येईल, कन्स्ट्रक्टिव्ह चांगलं एक रूपरेखा काय आखता येईल याबद्दल आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत। आम्ही सर्व 15-16 सदस्य मिळून नागपूर महानगरपालिकेचे फायनान्सेस अधिक चांगले कसे करता येईल यावर नक्कीच एक पाऊल टाकू आणि वर्ष आमचा जेव्हा संपेल, आमचा कार्यकाळ जेव्हा संपेल, तेव्हा महानगरपालिकेची स्थिती नक्कीच याच्यापेक्षा सुधारलेली असेल असा आमचा विश्वास आहे। आणि त्या अनुषंगानं जो नितीनजी, देवेंद्रजींनी आणि आमच्या दयाबाई असतील, बालेभाऊ असतील यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला त्यावर आम्ही खरं उतरून नीताताईच्या नेतृत्वामध्ये, मायाताईंसारखे आमचे माजी महापौर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही एक चांगलं काम नागपूर महानगरासमोर करून दाखवू। आमच्यासारख्या लाडक्या भावांचं काय, जेव्हा सगळ्या महिलांना संधी मिळते? तुम्ही सगळे लाडके भाऊ आहात म्हणूनच आम्ही लाडक्या बहिणी इथे हे सगळं साजरं करू शकतो। तुमचा पाठिंबा नसेल तर हे कसं होईल? पण शिक्षणाची आजची स्थिती असेल, सर्व महानगरपालिकेच्या शाळा, UPSC सेंटर्स, इवन जे आपले घाट आहेत याच्या स्थिती कशा सुधारू शकतो, महिलांचं हेल्थ असेल त्यावर कसं सुधारू शकतो आणि ओव्हरऑल फक्त महिला नव्हे तर पुरुषांचंही काय काय गोष्टी करू शकतो यावर नित्यताई आणि आम्ही सर्वजण बसू आणि आम्ही चांगलं काम करू। नक्कीच नागपूर महानगरपालिकेमध्ये महिला राज आला असला तरी पुरुषांकडे दुर्लक्ष करणार नाही आणि जे पक्षानं संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करू असाच विश्वास जे आहे त्या सगळ्या नवनियुक्त महिला राजकडून व्यक्त केला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।